आपण एखादं झाड जर लावलं ना, तर त्याची किती मायेने काळजी घेतो आपण. त्याला रोजच्या रोज पाणी घालतो. अधनं-मधनं आवश्यक ते खाद्य देतो. तसंच झाडाला कीड वगैरे लागत नाहीये ना, काही मुंग्या वगैरे तर नाहीत, ह्याची आपण आवर्जून काळजी घेतो. आणि असं काही वाटलं, तर लगेच त्याच्यावर उपाययोजना आपण करतो. बरं आणखीन एक गोष्ट, येता जाता आपलं सतत त्या झाडाकडे लक्ष असतं, की झाड बरोबर वाढतंय ना? छान बहरलंय ना? बघा, म्हणजे झाडाची आपण इतकी काळजी घेतो. ते तर आवश्यकच आहे. पण आपलं जे सुंदर मन आहे, त्याची सुद्धा आपण झाडाइतकीच काळजी घेतली पाहिजे. रोजच्या रोज चांगल्या विचारांचं शिंपण त्याला दिलं पाहिजे. तसंच चांगल्या विचारांचं खाद्य पुरवलं पाहिजे आणि आपल्या मनाला जर वाईट विचारांची कीड लागली असेल, तर वेळीच उपाय करून ती काढून टाकली पाहिजे. आणि सतत आपल्या मनाला आपण विचारलं पाहिजे, की आपण जो विचार करतोय त्याच्यानी आपलं मन समृद्ध होतंय ना? आपलं मन सुकून तर जात नाहीये नकारात्मक विचारांनी? आणि ह्याचा विचार आपल्याला प्रत्येक क्षणी करायचा आहे. जसं आपण येता जाता झाडाकडे बघतो आणि झाडाला बहर आलाय ना किंवा झाड छान बहरलंय ना, सुकत तर नाहीये, तशीच आपल्या मनाला सुद्धा विचारायची आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे. रोज विचारायचं, की आपलं मन छान समृद्ध आहे ना? चांगल्या विचारांनी ते अधिक परिपक्व होतंय ना? ह्याचा जर विचार केला ना, तर आपलं जगणं अधिक समृद्ध होईल आणि या झाडासारखंच आपल्या मनाला सुद्धा नेहमीच सुंदर बहर येतच राहील.